आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तारांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल 3 तास चर्चा झाली आहे। शेतकरी नुकसान, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिली आहे। तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे। त्याचप्रमाणे फडणवीसांची फोनवरून चर्चा झाली, त्यांच्याकडेही सरसकट मदतीची मागणी केल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। तर जरांगे पाटलांच्या मागण्या मंत्रिमंडळामध्ये मांडणार अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली। तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही सरसकट देतोय। फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्या त्यांचा फक्त पंचनामा करू, बाकी सरसकट आम्ही देतो। तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही, कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला शब्द। आम्ही म्हणलेला नाही, तुम्ही म्हणलेलं। आम्ही 8 दिवस म्हणलं, तुम्ही 10 दिवस म्हणला। 10 दिवसाच्या पुरं कडील लावतो म्हणे। हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला। शेतकरी धीर धरलेला आहे, त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ नका। मी जरांगे पाटील साहेबांना विनंती केली होती की याच्यामधला काही मार्ग काढू शकतो का। निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला त्याचा काही परिणाम दिसला आणि निश्चित त्याच्यामुळं मोठा फटका मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसला। तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या लेकरांना, मराठा बांधवांना तुम्ही जोपर्यंत रिझर्वेशन देणार नाही तोपर्यंत एक सूतभरवी मी पाठीमागे हलणार नाही, चालणार नाही, बोलणार नाही। मला फक्त माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय नाही दिला तर शेवटी ज्या पद्धतीने आज राजकारणाच्या काही बाजू चालू आहे, मी माझा फायदा विरोधी पक्षाला बी घेऊ देणार नाही, तुम्ही सत्ताधारी तुम्हालाही घेऊ देणार नाही, परंतु माझ्या समाजाचा जो फायदा करेल त्याला निश्चित दिला जाईल। आता हा निरोप मी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी या दोघांकडे हा निरोप देईल आणि ते अंतिम निर्णय घेतील।